मराठीत बोला पाहिजे हाच प्रश्न मराठी नाही, उत्तर मुंबई ज्याने नेहमी इतिहास घडवलेला आहे. इथे जर तुम्ही बघायला गेले तर पहिले 20 वर्षामध्ये बरेच वेळा भारतीय जनता पार्टी मॅक्झिमम वोटांनी निवडून आलेली आहे. आणि याच उत्तर मुंबईमध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर गोविंदाजी आणि निरुपम सारखे लोकांनी भारतीय जनता पार्टीला पराजय पण केलेला आहे. आणि आत्ता जे स्थिती या मुंबई शहरामध्ये आहे, उत्तर मुंबई शहरामध्ये आहे, ते तुम्हाला मी आधी आज सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने ते निवडणुका चालू आहेत. आज इथे जे उमेदवार देण्यात आले, मुंबईमध्ये जर नॉर्थ ईस्टमध्ये बघितला तुम्ही उमेदवार बाहेरचा, इकडचा बघितला तर उमेदवार बाहेरचा. तर नॉर्थ मुंबईमध्ये जे लढाई होणार आहे ते बाहेर आणि अंदरवाला, म्हणजे स्थानिक इथे खासदार कोण होणार किंवा बाहेरचा खासदार कोण होणार, त्याच्या या दोन मध्ये स्पर्धा होणार. अवघे 15 दिवस उरलेले आहेत. या 15 दिवसांमध्ये दिवस कमी त्या माणसासाठी होतोय जो बाहेरचा असतोय. आमचा जो उमेदवार आहे तो इकडनं आधी नगरसेवक पण लढलेला आहे. आमचा जो उमेदवार आहे इकडनं आमदारही लढलेला आहे. आमचा जो उमेदवार इथे राहणार आहे त्याला सगळ्या या उत्तर मुंबईची वस्तुस्थिती माहीत आहे. यांनी इथे जन्मलेलं आहे. तर त्याच्यासाठी नवीन काय नाही. जे बाहेरून येतात त्यांच्यासाठी दिवस मोजावा लागतो. काय विषय पुढे घेऊन जाणार आहे, कशा पद्धतीने जिंकण्यासाठी तुमच्याकडे काय विषय या देशात नाही ते मला सांगा. बेरोजगारीचा विषय सांगायचं की आज जे लोक देश सोडून जात आहेत, विदेशामध्ये सगळे आपले धंदे बंद करून जात आहेत, जे महिलांचे हाल झालेले आहेत, मुंबईमध्ये काय चाललेलं आहे तुम्ही बघा. ज्या पद्धतीने ज्यांच्यावरती आरोप करण्यात आलेले आहेत त्या सगळ्या आरोपींना तिकीट देण्याचे काम हे मुंबई शहर आणि महाराष्ट्रामध्ये केलं आहे. म्हणजे आज तुम्ही एक सांगा की काय चेहरा किंवा काय मुद्दे घेऊन आज केंद्रामध्ये सरकार लोकांकडे जात आहे. त्यांच्याकडे काहीच मुद्दे नाही. त्यांच्याकडे फक्त मुद्दे आहेत तर जातीवादचा मुद्दे आहेत, हिंदू मुसलमानचे मुद्दे आहेत, मंदिर मस्जिदचे मुद्दे आहेत. काही असं आहे का त्यांच्याकडे की देशाला प्रगती करण्यासाठी, तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी, महिलांची सुरक्षा देण्यासाठी, इन्फ्रास्ट्रक्चर नवीन डेव्हलप करण्यासाठी असे काय मुद्दे तुम्हाला ऐकू येतं का? यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे, त्यांना देखील उमेदवारी देण्यात आली, कसं वाटतं? हे प्रश्न तर तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की एवढं मोठं वॉशिंग पावडरची मशीन आणखीन किती आहेत त्यांच्याकडे.